डिजिटल 7/12ला आता कायदेशीर मान्यता. बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार आहे. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज आता संपली आहे. याबाबतचं परिपत्रकच जारी झालंय. आज बंद राहणार आहेत. बाजार समिती कायदा रद्द करून सर्वांना व्यापाराची खुली परवानगी द्या, ही व्यापाऱ्यांची मागणी आहे. कांदा, बटाटा, फळं, भाजीपाला आणि मसाला मार्केटमधील व्यवहार त्यामुळे आता ठप्प होणार आहेत. बातमी जालन्यातून आहे. भोकरदनमधील गर्भलिंग निदान प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नांजा गावातील एका गोठ्यात पोलीस आरोग्य विभागानं ही कारवाई केलेली आहे. मध्य प्रदेशातून औषधं येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. जय पवार यांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहणार का, असा सवाल उपस्थित होतोय. दिग्विजय पाटील जय पवार यांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला सामोरं जाणार आहे. दिग्विजय पाटील यांची पुणे पोलिसांना जबाबात ही माहिती आहे. दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण दिलेलं आहे. जय पवारांच्या लग्नानंतर त्यामुळे दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे. आणि पार्थ पवार यांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्रीचं हे प्रकरण. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शीतल तेजवानीला नेण्यात आलेलं आहे. एकीकडे आता अधिवेशन येणार आहे. अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली. काय थातुरमातुर केली तर एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली. आम्हाला हे सगळं नकोय. याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे. आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं. दुसरी बातमी, नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी 67.63% मतदान झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 88% मतदान झालेलं आहे. निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेमध्ये केवळ 49%च मतदान झालंय. मुंबईमध्ये 7 तारखेला जैन समाजाचा मोठा मोर्चा असणार आहे. जीव द्या आणि कबूतर वाचवा या अभियानाला आता सुरुवात होतीये. जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. जीव द्या आणि कबूतर वाचवा चळवळ बळकट करण्यासाठी आता मोर्चा निघालेला आहे. जीव दया आणि कबूतर वाचवा ही चळवळ बळकट करण्यासाठी हा मोर्चा आहे. तर तिकडे चिंचवडमधील कोयता गँगला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. दुकानातील मॅनेजरला मारहाण करत 3,80,000 रुपये लुटले होते. दुकानासमोरच पोलिसांनी आरोपीची धिंडही काढली आहे. दुकानदाराला लुटत कोयता गँगनं दुकानावरती हल्ला केला होता आणि हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. आणि त्याच नंतर आता पोलिसांनी या आरोपींना अटक केली आणि तिसरे दृश्य आपण पाहतोय. दुकानासमोरच पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे. आता जाऊयात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी जवळपास पूर्ण झाली आहे. 8 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 7 तारखेपासूनच मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता हिवाळी अधिवेशनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे मंत्र्यांचे बंगले असो, आमदार निवास असो, या ठिकाणची कामं जी आहेत ती युद्धस्तरावर होताना पाहायला मिळते. रवी भवन परिसरामध्ये आपण आहोत. या ठिकाणी मंत्र्यांचे बंगले आहे आणि या ठिकाणी हेच कामं जे आहे ते युद्धस्तरावर म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे. जवळपास बंगले जे आहे ते सज्ज झालेलं आहे, कारण 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. 7 डिसेंबरपासूनच मंत्री आणि
आमदार जे आहे ते नागपुरात दाखल होणार आहे आणि मंत्र्यांचं निवासस्थान असलेलं रवी भवनामध्ये बंगले जे आहे ते जवळपास तयार झालेले आहे, तर आमदारांसाठी असलेले निवासस्थान म्हणजे आमदार निवासमध्ये सुद्धा तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TVN मराठी. शीतल तेजवानीच्या अटकेमध्ये संशयाला वाव असल्याची प्रतिक्रिया विजय कुंभार यांनी दिलेली आहे. अधिवेशनात गोंधळ होऊ नये यासाठी त्या अटक केल्याची शंका असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलेलं आहे. तेजवानीच्या अटकेबाबत खुश होण्याचं काहीही कारण नाहीये. तेजवानीला अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती असं देखील विजय कुंभार यांनी म्हटलंय. काय सांगाल, अखेर शीतल तेजवानीला जे आहे ते आता अटक करण्यात आलेली. शीतल तेजवानीला अटक झाली एक चांगली गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने ज्या वेळेला ही अटक झालेली आहे त्या गोष्टी मात्र थोड्याशा संशयाला वाव देतात. याचं कारण असं आहे की आता 2-3 दिवसामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू होईल आणि त्या काळामध्ये काही गोंधळ व्हायला नको, शासनाने काही केलं असं वाटायला नको म्हणून ही अटक केली असावी. पार्थ पवार, त्याचप्रमाणे दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत ही सुई येऊ शकते का अटकेची? सुई आलीच पाहिजे, येऊ शकते प्रश्न नाहीये. कारण एका कंपनीचा एक डायरेक्टर येतो, त्याला गुन्हा दाखल होतो, दुसऱ्यावर होत नाही. हे काही कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही. कारवाई पाहता ते कायद्या समान नाही तर त्यांचं काहीतरी वेगळंच त्यांना ट्रीटमेंट दिली जाते असं याच्यामध्ये नक्की दिसून येते. रणजित जाधव, TVN मराठी, पिंपरी.